मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती जे आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी, तर त्याच्या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेले. तर त्याच्यामध्ये फायनल तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी येणार आहे आणि पुढची जी कागदपत्र तपासणीची म्हणजे निकाल लावल्यानंतर जी कागदपत्र तपासणीची प्रक्रिया आहे तर तिथे काय काय कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे तर त्याची यादी देखील मित्रांनो या प्रसिद्धी पत्रकामध्ये जे आहे ते दिलेले आहे. तर मित्रांनो, विभागाच्या साईटवर जे आहे ते तुम्हाला पीडीएफ जे आहे ते मिळणार नाही या नोटीसची, कारण की मित्रांनो साईटला जे आहे ते एरर येतोय. कित्येक दिवसापासून मित्रांनो हा एरर येतोय आणि बरेच दिवस झाले हा एरर जो आहे तो ठीक केला जात नाहीये. ठीक आहे, तर मित्रांनो ते प्रसिद्धी पत्रक काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या. आणि मित्रांनो, आणखी इथे गोष्ट अपेक्षित आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये की तलाठीला जसं मित्रांनो निकाल जो लावलेला आहे, गुणवत्ता यादी लावलेली आहे, तर मित्रांनो स्कोर जे आहे ते कसल्याचे कसले स्कोर इथे विद्यार्थ्यांना आलेले. नॉर्मलायझेशन मध्ये 30, 35, 40, 45 मार्क्स जे आहे ते विद्यार्थ्यांचे वाढलेले आहे. तर इथे तसं व्हायला नको मित्रांनो, अशीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो, आता तलाठी भरतीमध्ये तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल, तर मित्रांनो याच्यासाठी वेगळं तुम्ही काही करू नका. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे महाराष्ट्र राज्याची, तर मित्रांनो याच्यासाठी प्रयत्न करताय आणि आम्ही पण मित्रांनो त्यांना सपोर्ट करतोय. तर तुम्ही देखील मित्रांनो सपोर्ट करा, कारण की काय वेगवेगळे एकट्याने इथे लढलं तर मित्रांनो इथे जास्त काही फायदा होणार नाही. आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर किती इथे सांगितलं वगैरे किंवा तर त्यामुळे जास्त फायदा होणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो याच्यासाठी प्रॉपर जी आहे ती प्रक्रिया केली पाहिजे. त्याच्यामुळे सर्व युट्यूब चॅनल्स किंवा टेलिग्राम चॅनल्स असतील किंवा मोठमोठे क्लासेस असतील किंवा कोणी असेल जे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये असेल, तर सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व जे आहेत ते स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहेत, राहुल कवटेकर सर आहेत, तर यांना सपोर्ट करा तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा तुमचे विद्यार्थी आहेत, तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा. जी काही मदत लागली विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, विद्यार्थ्यांकडून काही गोष्टी करून घ्या, कारण की विद्यार्थी इथे असतील, मोब जास्तीत जास्त असेल तर सरकारच्या याच्याकडे लवकर लक्ष जे आहे ते जाईल. आणि मित्रांनो, याच्यावर लवकरात लवकर काहीतरी चौकशी वगैरे जे आहे ते सरकारला बसवायच लागणार आहे, कारण की पुढे इलेक्शन येणार आहे. आणि मित्रांनो, हे त्यांच्यासाठी जे आहे ते फार आवश्यक असणार आहे, कारण की ही परीक्षा जर अशीच झाली तर मित्रांनो पुढच्या इलेक्शनचा रिझल्ट जो आहे तो वेगळा असू शकतो. कारण की मित्रांनो इथे 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मित्रांनो खूप साऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते या पदभरतीवर जे आहे ते निर्भर करतात. त्याच्यामुळे मित्रांनो सरकारने याच्याकडे गांभीर्याने जे आहे ते पाहायला पाहिजे. तर मित्रांनो चला, आरोग्य भरतीचं काय अपडेट आले ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात. तर पहा मित्रांनो, हे 4 तारखेचं इथं दिलेलं आहे, परंतु मित्रांनो वेबसाईटवर जे त्यांनी आज प्रसिद्ध केलं. तर पहा मित्रांनो, आरोग्य सेवा आयुक्तालय गट क व गट ड संवर्गातील परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रावर 30/11 ते 7/12 या 12 म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत या परीक्षा झाल्या. आणि मित्रांनो, परीक्षा झाल्यानंतर 15 तारखेला पहिली आन्सर की जी आहे किंवा रिस्पॉन्स शीट जी आहे तुमची जनरेट झाली होती. तर त्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला इथे चान्सेस दिले होते. त्याच्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्शन नंतर प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीचे उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप व हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला जे आहे ते लिंक उपलब्ध करून दिली होती. आता मित्रांनो, हे जे आहे तुम्ही सर्वांनी सबमिट केलेले आहे. आता कधीपर्यंत तुमच्या लॉग इन मध्ये जे आहे ते फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पहा, सदर आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झाले त्या पदाच्या अंतिम आन्सर की उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शक्यता आहे की पुढच्या 2-3 दिवसांमध्ये जे आहे ते तुमच्या फायनल रिस्पॉन्स शीट जे आहे त्या लागतील. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर तुमचा निकाल म्हणजे गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. म्हणजे नॉर्मलायझेशन इथे होणार आहे आणि त्यानंतर गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पुढे काय होईल, कार्यालय निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कारवाई होईल. निवड यादी म्हणजे तुमची सिलेक्शन यादी. त्याच्यानंतर मित्रांनो, गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्याचे शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवा. तर मित्रांनो, याच्यामध्ये पहा काय काय कागदपत्र आता तुम्हाला लागणार आहे. तर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन याचे आवश्यक असेल तर तुमच्या इथे घेण्यात येईल. त्यानंतर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरले जातील. त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र जे आहेत बऱ्याच लोकांकडे जे आहे ते बोगस आहे, तर याची सुद्धा इथे चौकशी होणार आहे. याच्याबाबत सुद्धा मित्रांनो पुढे दिलेला आहे. तर पहा, प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्या संदर्भात अंतिम निर्णय जो आहे तो घेण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, जर एखाद्या उमेदवाराकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल तर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्यात सादर करण्यात येईल. अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तसेच सादर केलेले कोणतेच शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस व बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, डोमेसाइल मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतो, डोमेसाइल जे ते आवश्यक आहे, कारण की
मित्रांनो पद भरती करताना महाराष्ट्रातलेच विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले पाहिजे असं मित्रांनो इथे अट असते. बाहेरचं कोणी इथे येऊन फॉर्म भरू शकत नाही. महाराष्ट्राची पद भरती महाराष्ट्राचेच इथे फॉर्म भरू शकतात. फार तर कर्नाटक बॉर्डरवर जे आहे ते त्यांना इथे मुभा दिलेली आहे, परंतु इतर नाही. त्याच्यामुळे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल तर आवश्यक असते. तर तुम्हाला इथे 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर जे आहे ते लिहून द्यायचं. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे पहा काय म्हटलंय, कोणतेही कागदपत्र, शैक्षणिक, जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्तीधारका सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल. म्हणजे तुमची पोस्टिंग जरी झाली आणि नंतर जरी आढळलं चौकशीमध्ये कोणत्याही स्तरावर, तर तुमची जी आहे मित्रांनो इथे पोस्टिंग, तुमची नोकरी जी आहे ती धोक्यात येईल, तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल आणि मित्रांनो तुमचा गुन्हा जो आहे तो दाखल होईल. त्याच्यामुळे कागदपत्र जे आहे ते तुमच्याकडे जेन्युइन असतील तेच न्या. आणि मित्रांनो जरी एखाद कागदपत्र नसेल, काही तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत पाहिजे असेल तर तुम्हाला जे आहे तिथे थांबतात ते तिथे त्यांच्याकडून 2-3 दिवस मागून घ्यायचे की त्या दिवसामध्ये आम्ही कागदपत्र जे आहे ते उपलब्ध करून देऊ किंवा मित्रांनो आम्ही त्याचा पुरवठा करू. अशा प्रकारे तिथून मागून घ्यायची मुभा किंवा विनंती करायची, त्यांना तुम्हाला मुदत जी आहे तिथे एक्स्ट्रा मिळते. त्यानंतर पहा कागदपत्र तपासणीचा मित्रांनो हा अर्ज आहे, तिथे तुम्हाला अर्ज मिळतो. तर याच्यामध्ये पहा प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र आहे, तर याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट येईल तर ते इथे टाकायचंय. असेल तर येस करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो जात प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जात कोणती आहे ते तिथे पुढे लिहायचं आहे. हे तुम्हाला आता मित्रांनो याची जी आहे ती तुम्ही जेव्हा प्रिंट DV साठी जाता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी, तेव्हा मित्रांनो याची प्रिंट असते आणि तेव्हा तुम्हाला इथे गोष्टी लिहायच्या आहेत. ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी रिक्वायर्ड असेल तर, आणि कास्ट व्हॅलिडिटी ज्यांच्याकडे नाहीये तर त्यांना 6 महिने जे आहे तिथे दिले जातात कास्ट व्हॅलिडिटी साठी. त्यानंतर इथे नॉन क्रिमिलियर जर आवश्यक असेल तर नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र. आता मित्रांनो हे 6 गोष्टी जे आहेत ते जवळपास सगळ्यांना कंपल्सरी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमच्या शैक्षणिक अर्थामध्ये 10वी असेल, 12वी असेल, डिप्लोमा असेल किंवा पुढची पदवी किंवा पदव्युत्तर पदविका वगैरे असतील. त्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र ज्या पदांसाठी अनुभव आवश्यक आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर नर्सिंग काउन्सिलचं किंवा फार्मसी काउन्सिलचं, डेंटल किंवा फिजिओथेरपी काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल तर ते नोंदणी प्रमाणपत्र लागेल, त्याचा नंबर वगैरे तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर MSIT वगैरे झाला असेल आणि रिक्वायर्ड तर मित्रांनो इथे नाही असेल तर इथे टाकून द्यायचं, नाही तर तुम्हाला 2 वर्षात मध्ये ते आहे ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर तर समांतर आरक्षणासाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ याचं मित्रांनो प्रमाणपत्र जे आहे ते आवश्यक राहील. तर किती झाले? 10 डॉक्युमेंट झाले. आणि मित्रांनो गरजेचं नाही हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील, कारण की आरक्षण तुम्ही जे घेतायत किंवा ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला त्याच्यानुसार कागदपत्र जे आहे ते चेंज होतील. परंतु हे पहिले 6 कागदपत्र जे आहेत तर ते सगळ्यांना लागू आहे. याच्यामध्ये जात वैधता जे आहेत ते वगळलं तर बाकीचे मित्रांनो 5 कागदपत्र जवळपास सगळ्यांना लागू आहे. त्यानंतर पहा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र विवाहित असतील त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, आधारवर असेल किंवा तुमचं लाईट बिल असेल, तुम्ही जिथं राहताय तर ते लाईट बिल घेऊन जायचं ते देखील चालतं. त्याच्यानंतर फोटो असलेलं ओळखपत्र, त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा एखादं बँकेचं पासबुक असेल किंवा वोटर ID असेल ते देखील चालेल. तुम्हाला इथे 2 फोटो जे आहेत ते लागतील, तुमचे रिसेंट काढलेले 2 फोटो सोबत ठेवायचे. त्याच्यानंतर नावामध्ये महिलांचा जर बदल झाला असेल तर तुमचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल किंवा गॅजेट तुम्ही बनवलेले असेल, नावात बदल असलेलं गॅजेट, तर ते गॅजेट तुम्हाला लागेल. ठीक आहे. अशा प्रकारे 15 कागदपत्र दिलेले. तर याच्यामधले मित्रांनो 7 ते 8 कागदपत्र जे आहेत ते जवळपास सगळ्यांना लागतात. तर या प्रकारे तुम्हाला जे जे आवश्यक आहे तर त्याची यादी प्रॉपर बनवून ठेवायची. आणि मित्रांनो गुणवत्ता यादी लागल्यानंतरच आता ठरेल की कोण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणाला बोलावलं जाऊ शकतं, कोणाला नाही. त्याच्यामुळे मित्रांनो कमीत कमी एवढी तयारी जी आहे ती असू द्यायची ज्यांना कॉन्फिडन्स आहे. आता मित्रांनो लिस्ट वगैरे लागू द्या, त्याच्यानंतर या सर्व काही गोष्टी ठरवा. परंतु अगोदर जे आहे ते आपल्याला सूचित केलेले आहे, विद्यार्थ्यांना सूचित केलेले आहे की एवढे एवढे डॉक्युमेंट जे आहेत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागतील. आणि मित्रांनो एक गोष्ट इथे चांगली आहे, घाईघाईमध्ये जे आहे ते प्रोसेस होत नाही. तलाठीचा आणि वनरक्षकचा मित्रांनो एकदम अचानकपणे जो निकाल लागल्यासारखं झालं, त्याच्यामुळे मित्रांनो तिथे घोटाळ्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. कारण की मित्रांनो वेगवेगळ्या स्तरावर जे आहे ते गोष्टी चेक होत असतात, चौकशी होत असतात. त्याच्यामुळे गोष्टी जर त्याच्यामध्ये काही फ्रॉड असेल, गडबड असेल तर ते बाहेर येतं. त्याच्यामुळे ते पटकन जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येतं. तर मित्रांनो इथे जे आहे ते सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असं काही होऊ नये अशीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेले आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल डॉक्युमेंट संदर्भात तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका. ही PDF मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे ते तिथं मिळून जाईल. तिथून डाउनलोड करून स्वतःजवळ ठेवा, तुम्हाला नंतर कामी येणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो पुढील सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी तसेच इतर पदांसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरले असेल, तयारी करत असाल तर मित्रांनो या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो धन्यवाद. थांबतोय. बाय ऑल ऑफ यू.